तुम्ही दरवर्षी तुमच्या लाईफ इन्शुरन्स किंवा LICचा प्रीमियम न चुकता भरता का? तुम्हाला वाटतंय का तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय? तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुमचा पैसा एकदम सुरक्षित आहे आणि 20 वर्षांनंतर तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल, ज्यामुळे तुम्ही निवांत राहाल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी तुमच्या नकळत तुम्हाला दरवर्षी आतून गरीब बनवत आहे? होय, तुमची आवडती इन्शुरन्स पॉलिसी तुमची संपत्ती वाढवत नाहीये, तर ती तुमची संपत्ती हळूहळू जळत आहे. आज याच काळं सत्य आपण उलगडणार आहोत. आज आपण इन्शुरन्स क्षेत्रातील एक असा मोठा स्कॅम उघड करणार आहोत, ज्याबद्दल बँक किंवा तुमचा इन्शुरन्स एजंट तुम्हाला कधीच खरं सांगणार नाहीत. सामान्य माणूस काय करतो? कोणीतरी ओळखीचा एजंट किंवा नातेवाईक येतो आणि इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स एकत्र असलेली मिक्स पॉलिसी त्याला विकून जातो. तुम्हाला मोठ्या अभिमानाने सांगितलं जातं, तुम्ही मेलात तर कुटुंबाला 10 लाख मिळतील आणि जिवंत राहिलात तर 20 वर्षांनी 20 लाख मिळतील. हे ऐकून सामान्य माणसाला खूप भारी वाटतं. वाह, म्हणजे रिस्क पण कव्हर आणि पैशांवर चांगला रिटर्न पण. पण मित्रांनो, हाच सर्वात मोठा ट्रॅप आहे. चला याचं खरं गणित समजून घेऊया. या एंडाउमेंट किंवा मनी बॅक पॉलिसीजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 6% परतावा मिळतो. पण सध्या महागाईचा दर किती आहे? 60% आसपास. म्हणजे तुम्ही 5% कमवताय आणि महागाईमुळे 60% गमावताय. हा तुमचा फिक्स तोटा आहे. शिवाय 10 लाखांचा कव्हर तुमच्या कुटुंबासाठी खरंच पुरेसे आहे का? जर तुमच्यावर अचानक वेळ आली तर आजच्या महागाईत 10 लाखात कुटुंबाचे काय होणार? हीच माणसाची सर्वात मोठी चूक असते. तो इन्शुरन्स आणि गुंतवणूक यांची भेसळ करतो आणि दोन्ही ठिकाणी स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतो. एजंट तुम्हाला या पॉलिसी का विकतात? कारण पहिल्या वर्षी तुम्ही भरलेल्या प्रीमियममधील तब्बल 25 ते 35% रक्कम फक्त त्यांच्या कमिशनमध्ये जाते. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पैसे भरताय, पण वास्तवात त्यातून एजंट आणि इन्शुरन्स कंपनी स्वतःची घरे भरत आहेत. हे थांबायला हवे. पण थांबा, मग आपण आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुरक्षित कसं ठेवायचं आणि आपल्या पैशांची वाढ कशी करायची? याचा एकच आणि अत्यंत सोपा उपाय आहे, जो जगातील प्रत्येक फायनान्शियल एक्सपर्ट तुम्हाला ठामपणे सांगेल. हाच तो खरा फॉर्म्युला आहे. तो सुवर्ण नियम आहे, बाय टर्म अँड इन्व्हेस्ट द रेस्ट. म्हणजेच इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कायम वेगळे ठेवा. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा एक शुद्ध आणि खरा इन्शुरन्स आहे, जो तुम्हाला कोणताही खोटा परतावा देत नाही. तो फक्त आणि फक्त रिस्क कव्हर करतो. जर तुम्ही वयाच्या 25-30व्या वर्षी टर्म प्लॅन घेतला तर वर्षाला फक्त 8 ते 10 हजार रुपयांमध्ये तुम्हाला तब्बल 1 कोटी रुपयांचे भक्कम कव्हर मिळते. विचार करा मित्रांनो, कुठे दरवर्षी 50,000 भरून फक्त 10 लाखांचे कव्हर आणि कुठे फक्त 10,000 भरून 1 करोड रुपयांचे भक्कम कव्हर. पण जर मी जिवंत राहिलो तर माझे भरलेले 10,000 बुडतील ना? हाच प्रश्न तुमच्या डोक्यात आला ना? चला याचंही उत्तर देतो. तुम्ही 10,000 टर्म इन्शुरन्ससाठी दिले. आता तुमच्याकडे जे उरलेले 40,000 रुपये आहेत, त्यांची एका चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू करा. 20 वर्षांनंतर जर तुम्ही जिवंत राहिलात तर टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाहीत हे खरं आहे, पण तुमची ती म्युच्युअल फंडची SIP काय चमत्कार करेल? पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे तुमचे ते उरलेले गुंतवलेले पैसे तब्बल 1 ते 1.5 कोटी रुपये झालेले असतील. हेच खरं गणित आहे. म्हणजे जिवंत राहिला तरी 1 करोडचा नफा आणि दुर्दैवाने मृत्यू झाला तरी कुटुंबाला 1 करोड रुपये फिक्स मिळणार. हाच खरा फायनान्स आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाचं भविष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित होते आणि तुमची संपत्ती महागाईला हरवून अतिशय वेगाने वाढत राहते. पण सावध रहा, बँक मॅनेजर तुम्हाला युलिप नावाचा महागडा प्लॅन विकण्याचा प्रयत्न करतील. तो म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सचे सर्वात भयंकर मिक्सचर असतो. युलिपमध्ये प्रचंड छुपे चार्जेस असतात, जसे पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज आणि मॉर्टॅलिटी चार्ज. हे चार्जेस तुमचा सगळा रिटर्न पूर्णपणे खाऊन टाकतात. जर तुम्ही अशा दुलीप किंवा एंडाउमेंट पॉलिसीमध्ये आधीच अडकला असाल तर आजच ती सरेंडर करून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घ्या. लोक विचार करतात, अरे माझे थोडे पैसे बुडतील, पण चुकीच्या ठिकाणी पुढील 10 वर्षे पैसे भरून महाभयंकर तोटा करण्यापेक्षा आजचा छोटा तोटा परवडला. मित्रांनो, तुमचा पैसा हा तुमच्या घाम आणि रक्ताची कमाई आहे. तो नातेवाईकांच्या किंवा एजंटच्या खोट्या भावनांच्या आहारी जाऊन चुकीच्या जागी फसवू नका. इन्शुरन्स हा फक्त कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असतो, गुंतवणुकीसाठी नाही. हे एक वाक्य कायम तुमच्या डोक्यात एकदम फिट बसवून ठेवा. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला पैशांसाठी कुणासमोरही हात पसरावे लागू नयेत, यासाठी फक्त आणि फक्त एक टर्म इन्शुरन्स नक्की घ्या. आणि स्वतःच्या भविष्यातील श्रीमंतीसाठी तुमचे कष्टाचे उरलेले पैसे फक्त म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये योग्य अभ्यास करूनच गुंतवा. आजच तुमचा विमा तपासा. तो टर्म प्लॅन आहे की एंडाउमेंट? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि स्वतःला या मोठ्या ट्रॅपमधून बाहेर काढा. टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या 5 मोठ्या चुका टाळाव्यात हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.